नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मंचच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओचे नाव तर तुम्ही बघितले असेलच, TCSचा आवडता टॉपिक समास। तर हे नाव का दिले? TCSने याआधी झालेल्या परीक्षांमध्ये म्हणजेच म्हाडाच्या परीक्षा असो किंवा वनरक्षक भरती तसेच नुकतेच पार पडलेल्या तलाठी भरतीचा टप्पा 1 या टप्प्यातील प्रत्येक दिवशीच्या पेपरमध्ये TCSने समास या टॉपिकवरती हमखास 2, 3, 4 प्रश्न विचारलेले आहेत। तर समास या टॉपिकवरील विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, तसेच समास या टॉपिकवरील TCSने विचारलेल्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव व्हावा यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे। तर तुम्हाला एक विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राइब आम्हाला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरित करत असतो। तर जास्त वेळ न वाया घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। TCSचा आवडता टॉपिक समास। तर समास या टॉपिकवरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव तर आपण घेणार आहोतच, पण त्याआधी समास म्हणजे काय, सामासिक शब्द विग्रह कशाला म्हणतात, समासाचे प्रकार कोणते या संकल्पना स्पष्ट असणे अतिशय महत्त्वाचे आहे। तर एकदा तर या संकल्पना स्पष्ट झाल्या तर आपण प्रश्नोत्तर सरावाकडे जाऊया। तर सर्वात आधी आपण समजून घेऊया समास म्हणजे काय। समास म्हणजे काय, समास कशाला म्हणतात, तर आपल्या मराठी भाषेचा उपयोग करताना आपण शब्दांची काटकसर करतो। काटकसर करतो म्हणजे 2 किंवा अधिक शब्दांऐवजी आपण एकाच शब्दाचा उपयोग करतो। उदाहरण, चंद्राचा उदय असे न म्हणता आपण चंद्रोदय असे म्हणतो। तर काही वेळा वर्ण एकमेकात न मिसळता काही शब्द गाळून सुटसुटीत असे जोड शब्द बनवितो। उदाहरण, पोळीसाठी पाट असे न म्हणता आपण पोळपाट असे म्हणतो। बटाटे घालून तयार केलेला वडा असे न म्हणता आपण बटाटे वडा असे म्हणतो। शब्दांच्या अशा एकत्रीकरणास समास असे म्हणतात। थोडक्यात सांगायचे झाले तर 2 किंवा अधिक शब्दांऐवजी आपण एकाच शब्दाचा उपयोग करतो, म्हणजेच अशा शब्दांच्या एकत्रीकरणास समास असे म्हणतात। तर हे झालं समास म्हणजे काय। तर आता आपण बघूया सामासिक शब्द म्हणजे काय। सामासिक शब्द म्हणजे काय, तर शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो ना त्याला सामासिक शब्द असे म्हणतात। हा सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून सांगतो। फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात। फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात। विग्रह म्हणजे काय, तर कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण होय। उदाहरण, वनभोजन हा सामासिक शब्द आहे। वनभोजन हा सामासिक शब्द आहे, त्याचा आपल्याला विग्रह करायचा आहे। तर आपण काय करणार, त्यासाठी आपण काय बोलणार, वनातील भोजन। वनभोजन हा सामासिक शब्दाचा आपण विग्रह केला वनातील भोजन। म्हणजेच विग्रह म्हणजे सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दात केलेले स्पष्टीकरण होय। ओके, तर इथं आपल्याला 3 संकल्पना स्पष्ट झाल्यात। आता आपण समासाचे प्रकार बघूयात। समासाचे मुख्यत्वे 4 प्रकार आहेत, पण हे 4 प्रकार कशावरून ठरविण्यात येतात हे देखील जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे। तर समासात कमीत कमी 2 शब्द किंवा पदे एकत्र येतात। 2 शब्दांपैकी कोणत्या पदाला वाक्यात अधिक महत्त्व, म्हणजे कोणत्या पदाबद्दल आपल्याला अधिक बोलवायचे असते यावरून समासाचे प्रकार ठरवण्यात आलेले आहेत। तर समासाचे मुख्यत्वे 4 प्रकार आहेत, ते तुमच्या समोर आहे। प्रकार पहिला, समासाचा प्रकार 1 अव्ययभाव समास। समासाचा प्रकार 2 तत्पुरुष समास। 3 द्वंद्व समास आणि 4 बहुव्रीही समास। आता आपण हे 1 बाय 1 समजून घेऊया। अव्ययभाव समासात काय असते, तर अव्ययभाव समासात नाही का आपले पहिले पद असते ना ते मुख्य असते। पहिले पद अव्ययभाव समासात मुख्य असते। 2 तत्पुरुष समास। तत्पुरुष समासात काय असते, तर आपले दुसरे पद इथं असते ना ते मुख्य असते। दुसरे पद तत्पुरुष समासात मुख्य असते। ओके, नंतर येतो आपला 3 द्वंद्व समास। द्वंद्व समासात काय होतं, तर आपले दोन्ही पदे पहिला आणि दुसरा हे दोन्ही पदे महत्त्वाचे असतात द्वंद्व समासात। आणि बहुव्रीही समास, बहुव्रीही समासात ही दोन्ही पदे महत्त्वाची नसतात। ओके, हे तुम्हाला 1 बाय 1 इथं सांगितले, पण तुम्हाला याचे डिटेल एक्सप्लेनेशन मी प्रश्नामध्ये देईल। ओके, आता आपण समास या टॉपिकवरील काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव घेऊया। तर यामध्ये कोणत्या प्रश्नांचा समावेश असेल, तर समास या टॉपिकवर TCSने याआधी झालेल्या परीक्षांमधील विचारलेले प्रश्न यामध्ये समाविष्ट असतील आणि काही अतिसंभाव्य प्रश्नांचा देखील यामध्ये समावेश आहे। चला तर मग आता आपण प्रश्न पहिला बघूया। पहिला प्रश्न आहे, चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे। चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्विगु समास। चातुर्मास हा द्विगु समासाचा प्रकार आहे।
तर का द्विगु समासाचा का प्रकार आहे, तर द्विगु समासात काय असतं, पहिले पद असते ना ते संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दातून एक समूह सुचवला जातो, त्याला द्विगु समास असे म्हणतात. तर इथे पण बघा चातुर्मास, इथे पहिले पदे संख्या विशेषण आहे. यासारखं तुम्हाला अजून उदाहरण देखील लिखतो. चातुर्मासे, नंतर नवरात्र 9 दिवसांची रात्र, पंचवटी, त्रिभुवन 3 भुवनांचा समूह, ज्यामध्ये नाही का पहिले पदे संख्या विशेषण असते आणि जिथे एक समूह सुचविला जातो ना तिथे डोळे झाकून तुम्ही द्विगु समास उत्तर देऊन टाकायचं. ओके. प्रश्न दुसरा आता आपण बघूया. प्रश्न दुसरा, प्रतिदिन या शब्दाचा समास हो का. प्रतिदिन या शब्दाचा समास हो का. प्रतिदिन म्हणजे काय, हा सामासिक शब्द आहे, याचे विग्रह काय होईल, प्रतिदिनचा प्रत्येक दिवशी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अव्ययभाव समास. अव्ययभाव समासात काय असते, इथे पहिले पद असते ना ते मुख्य असते, पहिले पद इथे मुख्य असते आणि इथे सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो. अव्ययभाव समास आता लक्षात असू द्या. तर प्रतिदिन म्हणजे काय, प्रत्येक दिवशी, याचे योग्य उत्तर आहे अव्ययभाव समास. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न तिसरा आता आपण बघूया. कर्मधारण्य समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे. कर्मधारण्य समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे इथे विचारला आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तत्पुरुष समास. कर्मधारण्य समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. आणि द्विगु समास आहे ना, द्विगु समास हा कर्मधारण्य समासाचा उपप्रकार आहे. भरपूर मुलं इथं नाही कन्फ्यूज होत असतात. कर्मधारण्य समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे आणि द्विगु समास हा कर्मधारण्याचा उपप्रकार आहे. ओके. चौथा आता आपण बघूया. प्रश्न चौथा, धवलकीर्ती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. धवलकीर्ती, त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्मधारण्य समास. कर्मधारण्य समासाचे धवलकीर्ती हे एक उदाहरण आहे. ओके. पुढचा प्रश्न, प्रश्न 5वा, यथाशक्ती या समासाचा प्रकार सांगा. यथाशक्ती या समासाचा प्रकार सांगा. बघा यथाशक्ती याचं योग्य उत्तर मी तुम्हाला आधी सांगून टाकतो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अव्ययभाव समास. अव्ययभाव समासात काय असतं, त्याच्या आधीच्या प्रश्नांमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, अव्ययभाव समासात पहिले पद असते ना ते मुख्य असते आणि या सामासिक शब्दाचा वापर ना क्रियाविशेषणासारखा केला जातो. तर यथाशक्ती म्हणजे काय, शक्तीप्रमाणे, इथे पहिले पद मुख्य आहे आणि या सामासिक शब्दाचा क्रियाविशेषणासारखा वापर केलेला आहे, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अव्ययभाव समास. प्रश्न क्रमांक 6 आता आपण बघूया. सत्यासत्य हा कोणता समास आहे. सत्यासत्य हा कोणता समास आहे इथं विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वैकल्पिक द्वंद्व समास. द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आहेत. ते कोणते, तर इतरेत्वर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. पण आपला सत्यासत्य हा वैकल्पिक द्वंद्व समासातच काय येईल, तर वैकल्पिक द्वंद्व समासात आहे ना त्या सामासिक शब्दाचा विग्रह करतेवेळी विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो. तर आपल्या याच्यामध्ये कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे, तर सत्यमध्ये काय, याच्या हा सामासिक शब्दाचा फोड काय होईल, विग्रह काय होईल, सत्य किंवा असत्य. किंवा हा उभयान्वयी अव्यय आहे, म्हणून सत्यासत्य हा वैकल्पिक द्वंद्व समास येईल. याचे प्रश्न 7वा, हरिहर श्रीपुरुष कृष्णार्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. हरिहर श्रीपुरुष आणि कृष्णार्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे इथं विचारलं आहे. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. द्वंद्व समासच का, तर ज्या समासातील दोन्ही पदे ना अर्थाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. तर हरिहरमध्ये काय, हरिहर हा सामासिक शब्द आहे, त्याचे विग्रह काय होईल, हरी आणि हर. श्री पुरुष, श्री आणि पुरुष, कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन, यामध्ये ना दोन्ही पद अर्थाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत, म्हणून हा द्वंद्व समास. पुढचा प्रश्न, प्रश्न 8वा, खालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण शोधा. द्विगु समासाचे उदाहरण शोधा इथं सांगितलेलं आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अशी माणसे त्रिभुवनात राहतात. मी तुम्हाला आधीच्याच प्रश्नामध्ये सांगितलं, द्विगु समास विचारला म्हणजे पहिले पद येणं हे संख्यावाचक असेल. त्यामध्ये कोणते, त्रिभुवन दिलेले आहे, म्हणजे 3 भुवनांचा समूह हे संख्यावाचक आहे, म्हणून द्विगु समासाचे उदाहरण पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, प्रश्न 9वा, सप्ताह, त्रिदल, पंचपाल ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत. सप्ताह, त्रिदल आणि पंचपाल ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत. तर इथे पण बघा,
पहिले पद हे संख्यावाचक आहे, म्हणजे हे कोणता येईल? पर्याय क्रमांक 2 द्विगु समास. ओके. सप्ताह म्हणजे काय? 7 दिवसांचा समूह. त्रिदल म्हणजे काय? 3 दलांचा समूह. पंचपाळ म्हणजे काय? 5 पात्यांचा समूह. ओके. प्रश्न 10 आता आपण बघूया. पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण शोधा. द्वंद्व समासाचे उदाहरण शोधायचे. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राम लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण. ओके. पुढचा प्रश्न 11वा. मित्रांनो, तुमचा व्हिडिओ आवडत असल्यास ना, तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडत असल्यास तुम्ही एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यास असा प्रेरित करत असतो. तर एकच विनंती आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न 11वा. ज्या समासातील पहिले पद संख्याविशेषण असते व त्यावरून समुच्चयाला अर्थ दाखविला जातो त्यास काय म्हणतात? बघा, परत हा प्रश्न देखील द्विगु समासाचा आला. हा प्रश्न नाही का तलाठी भरतीच्या पेपरमध्ये विचारला होता. ही पूर्ण व्याख्या विचारली होती आणि व्याख्या कशाची हे सांगायला सांगितले होते. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द्विगु समास. पहिले पद हे संख्याविशेषण असते आणि त्यावरून एका समूहाचा बोध दाखवला जातो. ओके. पुढचा प्रश्न 12वा. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात त्याला काय म्हणतात? दोन्ही पदे हे ना ही अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द्वंद्व समास. पर्याय क्रमांक 2 द्वंद्व समास. यामध्ये दोन्ही पदे नाही का समान दर्जाची असतात. म्हणजेच आपण आधीच्या उदाहरणामध्ये बघितलं राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, भाजी भाकरी, आई वडील इत्यादी इत्यादी. ओके. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 13वा. पुढीलपैकी अव्ययभाव समास असलेला पर्याय निवडा. अव्ययभाव असलेला समास निवडा इथं सांगितलं आहे. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गैरशिस्त. हा अव्ययभाव असलेला समास आहे. तोंडपाठ हा तत्पुरुष असलेला समास आहे. विटीदांडू हा द्वंद्व समास आहे. आणि कंबरपट्टा हा पण एक तत्पुरुष समास आहे. ओके. प्रश्न क्रमांक 14वा. खालील दिलेल्या शब्दाचा समास हो का? तर इथे तुम्हाला शब्द दिलेला नाही, पण मी तो तुम्हाला एक शब्द देतो. मला याच्यात तुम्ही नाही का कमेंट करून सांगायचं आहे. पंचपाळ या शब्दाचा तुम्ही मला समास सांगा, कमेंट करून सांगा. ओके. पुढचा प्रश्न 15वा. पाप पुण्य या द्वंद्व समासाचा अचूक विग्रह निवडा. पाप पुण्य. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाप अथवा पुण्य. तर हा द्वंद्व समासामध्ये काय येईल? त्यामध्ये नाही का द्वंद्व समासात दोन्ही पदे समान दर्जाचे असतात आणि विग्रह करताना उभयानवी अव्ययाचा उपयोग करतात. त्यामध्ये कोणता? पाप अथवा पुण्य अथवा या उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला आहे. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे TCSचा आवडता टॉपिक समास या टॉपिकवरील आपण महत्त्वपूर्ण संकल्पना बघितल्या आणि तसेच TCSने विचारलेल्या प्रश्नांचा सराव देखील घेतला. तर अशाच प्रकारे नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. ओके. धन्यवाद.